स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात जिल्हा बँकेचे योगदान मोठे. आमदार विश्वजित कदम. तुपारी फाटा येथे सांगली जिल्हा बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक असून शेती व शेतीपूरक व्यवसायाची प्रगती साधण्यात आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात या बँकेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं. पलूस तालुक्यातील तुपारी फाटा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहनराव कदम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, संचालक महेंद्र लाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऋषिकेश लाड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कदम पुढे म्हणाले की जिल्ह्याची मुख्य आर्थिक वाहिनी म्हणून बँकेची यशस्वी घौडदौड दिमाखात सुरू आहे. शताब्दी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी अनेक नव्या शाखा उपलब्ध करून देत बँक अधिक सक्षम आणि आधुनिक सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत आहे. सहकाराच्या माध्यमातून विकासाची ही परंपरा भविष्यात अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं की शताब्दी वर्षाचे औचित्य साधून बँकेने जिल्ह्यात नवीन 10 शाखा सुरू केल्या असून पलूस तालुक्यातील ही 16वी शाखा आहे. बँकेने शेतकरी हिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या असून प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी या शाखेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की जिल्हा बँकेमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी आणि नोकरदारांना वेळेत पतपुरवठा मिळाल्याने त्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. या तुपारी शाखेचा मोठा फायदा तुपारीसह घोगाव आणि दह्यारी परिसरातील ग्राहकांना होणार आहे. आजवर येथील सभासदांना बँकिंग व्यवहारासाठी ताकारीला जावे लागत होते, मात्र आता सोसायटी, पतसंस्था आणि शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार येथेच होणार असल्याने त्यांचा वेळ वाचणार असून आर्थिक भुर्दंडही टळणार आहे. यावेळी घोगावचे सरपंच संदीप पाटील, रतन पाटील, कडेश्वर सोसायटीचे चेअरमन शरद पाटील, नाना पाटील यांच्यासह तुपारी, दयारी, घोगाव परिसरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.